हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर सकाळचे वाजलेले आहेत 5:30। तर आम्ही आता चाललो आहोत गावी। तर गावी कशासाठी चाललो आहोत ते तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आणि आमचा आनंद खूप मोठा आहे यावर्षीचा। तर काय असं म्हणजे आहे की जेणेकरून आम्हाला एवढा आनंद झालेला आहे। आम्ही अचानकपणे सकाळचं 5:30ला गावाला का निघालो हे नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर पाहू शकता इथं सकाळचे एकदम छान असं गार आणि मस्त वाटत होतं, वातावरण एकदम छान होतं। तर इथं हे पाहू शकता, हा आहे घाट। या घाटामध्ये म्हणजे पाऊस वगैरे किती छान पडत होता आणि पावसामध्येच छान असं क्लायमेट सुद्धा बघा ना, कसे पाणी वगैरे डोंगराच्या साईडने पडत होतं। तर थोडासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला। मी आता गावाला पोहोचलेलो आहोत। ही आहे आमची भीमा नदी। फायनली आम्ही आता गावाला पोहोचलेलो आहोत। अजून घरी नाही पोहोचलो, अजून गाडीमध्येच आहे। आणि मी आता तुम्हाला मी ज्या शाळेत शिकले ती शाळा दाखवते। माझी शाळा दाखवते तुम्हाला मी, माझी शाळा पाहू शकता तुम्ही। माझी शाळा, ही माझी शाळा आहे, हुतात्मा राजगुरू विद्यालय। किती मस्त शाळा आहे। तर आता इथं पाहू शकता, इथं आहे गणपतीचे एवढ्या छान छान बाप्पाच्या मूर्ती होते ना, असं पाहून मन एकदम हे होत होतं। तर इथं बघा, हा आहे आमचा बाप्पा। तर हा बाप्पा आमचा खूप म्हणजे ही माझी चॉईस आहे, ही माझी बाप्पाची। आम्ही पहिल्यांदाच पहिल्या एवढ्या वर्षातून आम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पा घरी बसवत आहोत। तर जास्त काही नाही, अचानकपणे ठरलेलं आहे, त्याच्यामुळं डेकोरेशन वगैरे एवढं पण छान नाही। तर हे आहेत आमचे सासरे। तर पाहू शकता आता आम्ही घरी घेऊन चाललेलो आहोत गणपती बाप्पा। तर हे आहेत आमच्या सासूबाई, यांनी घेतला पुढे आणि मग नंतरला मी पुढे गेले लवकर गाडीवरती। हे आहेत आमचे सासरे, आमचे अण्णा। तर आम्ही गाडीवरती गेलो पुढे जाऊन, ओवाळणीचं ताट वगैरे करायचं होतं म्हणून। तर इथं फायनली आम्ही गणपती बाप्पा साधा सिंपल असं बसवलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा। आणि नंतर आरती वगैरे झाली आमची, कारण का डेकोरेशन असं काही करता नाही आलं, कारण का अचानकपणे ठरलं, त्याच्यामुळं काय आम्हाला गणपतीचं काहीच करता नाही। पण बाप्पा आमच्या घरात एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच बसलेले आहेत। तर खूप मोठा आनंद होता आमच्यासाठी, खूप म्हणजे भारी वाटत होतं। कारण का माझं बाप्पावरती माझं लहानपणापासून खूप श्रद्धा आहे आणि माझी खूप इच्छा होती की घरात गणपती बसवावं, पण ते आतापर्यंत काहीच पॉसिबल नाही झालं। त्या पण आता हे झालं, कारण का बाप्पालाच असं वाटत होतं की आपण ह्यांची इच्छा पूर्ण करावी, म्हणून झालं। आता खूप भारी वाटलं। आणि त्यानंतरला आम्ही ठरवली की थोडंसं डेकोरेशन करायचं। तर इथं मी मंडपासाठी बादल्यांमध्ये माती वगैरे भरत होते। तर आम्ही 2 वाजेपर्यंत छान असं डेकोरेशन केलं, साधे सिंपलच केलं, जास्त काही आणलं नव्हतं आम्ही। तर पाहू शकता इथं सगळेजण तयारी करत होतो आणि भारी वाटत होतं, म्हणजे आनंद तो वेगळाच होता। म्हणजे आम्ही जे करायला घेतलं होतं ते त्याच्यानंतर संध्याकाळी इथं मी हे केलेलं आहे, पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता। तर मीच सगळं केलं, कारण का मला तेवढा उत्साह होता ना, तेवढा म्हणजे असं काही वाटतच नव्हतं की मी अशी थकली आहे म्हणून काय, कारण का मी आधी 2 दिवस खूप असं विटनेस वगैरे होता मला, पण गणपती बाप्पा येणार घरात बसवणार म्हणून खूप आनंद वाटत होता। तर इथं पाहू शकता, इथं मी डाळ वगैरे लावलेली होती आणि एका साईडला मी हे केलेलं होतं, म्हणजे मसाला वगैरे भाजायचा होता मला, ते पटापट तयारी करून घेतली। सगळं काही मी एकटीनेच केलेलं आहे। तर इथं पाहू शकता सगळं काढला होता मसाला वगैरे आणि ते छान असे भाजून घेतलेलं आहे। आता इथं प्रत्येकाला वेगवेगळे पद्धत असते। पुरणपोळीचा नैवेद्य पहिल्या दिवशी असतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मोदक बनवले होते। तसे आम्ही मोदक घेऊन आलो होतो, पण मोदक आम्ही दुसऱ्या दिवशी बनवणार होते। इथं पाहू शकता, इथं आहेत आमच्या बाप्पाचं डेकोरेशन, खूप साधं सिंपल केले, पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही मोठा डेकोरेशन करू। आम्हाला आता जेवढं पॉसिबल होतं तेवढं आम्ही केलेलं आहे। तर हे लड्या वगैरे मी म्हणजे आधीच आणलेल्या होत्या, तर तेच घेऊन आले होते। तर असं छान असं केलेलं आहे, पाहू शकता। तर तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन किंवा आमचा बाप्पाचं आगमन, नक्की कमेंट्स करून सांगा।